कोकरूजचा आक्रोश, पावसाची पर्वा न करता पालकांसहित विद्यार्थी रस्त्यावर. वरोरा शहरात दिल्ली आंदोलनाचे उमटले तीव्र पडसाद. संक्षिप्त वृत्त असं की देशातील नीट पेपर लीक घोटाळ्याचे पडसाद देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत असताना वरोरा शहरात सुद्धा एका घटनेचे तीव्र पडसाद उमटलाय. दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जचा निषेध, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट परीक्षेतील गैरव्यवस्थापनाची निपक्ष चौकशी आदी मागण्या करीत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. सदर मोर्चा आंदोलनाला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून सुरुवात झाली. यात विविध राजकीय पक्षासोबतच विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. एकीकडे पावसाची रिपरिप तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या कृतीविषयी संताप. पावसाची तमानं बाळगता सरकार विरोधात घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय गाठले. दरम्यान मोर्चेकरी शिष्टमंडळाने नायब तहसीलदार शरद मसराम यांना निवेदन सादर करीत घटनेची दखल घ्यावी, दोषींवर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी आंदोलनकारी, विद्यार्थी, पालक तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता आम्ही दिल्लीतील आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी जो अमानुष लाठी हल्ला केलाय त्याचा निषेध व्यक्त करताना शब्द पुरे पडत असून शिक्षण मंत्र्यांच्याच नव्हे तर प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत प्रस्थापित व्यवस्था बदलली पाहिजे. आम्ही जनरल डायरला तर पाहिले नाही, परंतु या देशात पुन्हा दुसरा जनरल डायर तयार झाला अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, माजी नगराध्यक्ष अहेते श्याम अली, विलास टिपले, शिंदेसेना लोकसभा प्रमुख मुकेश जीवतोडे, बांधकाम सभापती मनीष जेठाणी, आनंद वानखेडे, प्रवीण काकडे, छोटूभाई शेख तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नीट प्रकरणात नीट जो घोटाळा झाला, नीट पेपर लीकचा घोटाळा झाला, त्या संदर्भात या ठिकाणी सुद्धा त्याचे पडसाद उमटले. त्या अनुषंगाने आमच्यासोबत काही पदाधिकारी, त्यांची काय प्रतिक्रिया, काय सांगाल या प्रकरणासंदर्भात काय सांगाल थोडक्यात? जे देशामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचं काम होऊन राहिलं आहे आणि एक प्रकारे आपल्या देशामध्ये युवाचं फार मोठं संघटन आहे, म्हणजे देशाला दिशा दाखवण्याचं काम युवा पिढी आज करून राहिली आहे. तरी युवा पिढींवरती, विद्यार्थ्यांवरतीचा हा होणारा अन्याय, जरी आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो तरी विद्यार्थ्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही विद्यार्थ्याच्या बाजूनी नेहमी रस्त्यावर उतरू. आणि हेच म्हणायचं आहे की जे होत आहे या देशात ते खूप वाईट परिस्थिती आहे त्याची, आणि आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन केलंच पाहिजे, कारण हे चालणार नाही. 20 पोरं तिथे सुसाईड करत आहे आणि तुम्हाला काय वाटतं? त्यांचे मुलं बाहेर देशात शिकतात आणि त्यांना काही वाटत नाही, त्यांना काहीच होत नाही. आप क्या बोलेंगे? मैं वही चाहती हूँ जो धर्मेंद्र प्रधान, उनका रिज़ाइन हमें चाहिए, क्योंकि वो उनके बच्चों को एज यूजुअल फॉरेन में पढ़ाई कर रहे हैं और स्टूडेंट को साथ खिलवाड़ कर रही है, ऐसा आपको लग रहा है? क्या फ्यूचर के साथ खिलवाड़ कर रही है सर? बिल्कुल हमको यहाँ समझ नहीं रहा है हमको क्या करना चाहिए. अभी हमारा 10th हुआ, हम 11th में गए, हमको नहीं समझ रहा क्या करना है. इधर जा रहे, वहाँ पेपर लीक हो रहा है, इधर कर रहे, उधर क्या करे, हमको हमारा समझ ही नहीं रहा है. परत काही विद्यार्थी जोडले, काय सांगाल, काय बोलाल? हे सिस्टम आधी बदलायला पाहिजे, प्रधानांना रिझाईन करायला पाहिजे. हर वेळा पेपर लीक होता. मी स्वतः यावर्षी 12वीला, उद्याचं पेपर लीक झालं तर आम्ही काय करणार आहे? हे सिस्टम पुन्हा चेंज झालं पाहिजे. आधी हे मोदींनी रिझाईन केलं पाहिजे, तेव्हा अजून सर्व बदल होईल. परत काही तंदूर आमच्याशी जोडलेले आहेत, त्यांची काय तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण विद्यार्थी या ठिकाणी सगळे एकवटले, त्यांची काय प्रतिक्रिया, आपण काय बोलाल? इथं सर्व विद्यार्थ्याच्या एकतासाठी उभे झाले आहे. जो नीटचा पेपर फुटी झाला त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी रागात येऊ नये, सर्वांचा आता मनातला आक्रोश आहे. हा, त्याच्यामुळे विद्यार्थी मोदी हटवा, देश वाचवा, डायरेक्ट आहे आपला मोदी पाहिजेच ना आपल्याला. न्याय मिळालाच पाहिजे. We want justice, 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 we want justice. बघू शकतोय विद्यार्थ्यांचा आक्रोश, संताप या ठिकाणी ओसांडून वाहताना दिसतोय. वी वॉन्ट जस्टिस. परत काही विद्यार्थी जोडलेले, काय बोलाल? माझं म्हणणं तेच आहे की हे जे गव्हर्नमेंट आहे हे कोणाचंच ऐकत नाही. कोणी जरी काही प्रश्न विचारला तर बिलकुल उत्तर देत नाही. आणि हे आजची वेळ नाही, 2019 पासून पेपर लीक होत आहे, पण आजपर्यंत कोणीच उत्तर नाही दिलं. यावेळेस धर्मेंद्र प्रधाननी ट्विटरवर सांगितलं की हो मी जिम्मेदार आहो.
त्याच्यामागे पण खूप मोठं कारण आहे. कारण मला वाटत आहे की या देशाची जे सरकार आहे ते खूप मोठ्या प्रमाणे या करप्शनमध्ये गेलेली आहे. हां, घमंडी पण आहे. आता तसे शब्द मी वापरत नाही, कारण तुम्हाला पण माहिती आहे आणि आपल्याला पण माहीत आहे की सरकार काय करते. हे पूर्ण हिटलर स्वातंत्र्य आहे तुम्हाला. हो, आणि ते स्वतंत्र आम्हाला 1947 मध्ये मिळालं होतं, पण ते जाणवत नाही आम्हाला. म्हणून आम्ही सगळेजण लोकशाही धोक्यात आली असं वाटते. लोकशाही धोक्यातच आहे. कारण आपल्याला पण माहिती आहे की हे लोक हिंदू मुस्लिमचा अँगल घेऊन झगडे वाढवतात. पण आपल्याला माहिती आहे की ते 20 मुली जे मरण पावले ते हिंदूच होत्या. तरी कुठलाच RSS पक्ष, कुठलाच बजरंग दल पक्ष समोर येऊन त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही. म्हणून या देशाचा युवा, पूर्ण वरोऱ्यातला युवा जमा झाला. जो आज इथे वरोऱ्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्यामध्ये हा जो मोर्चा काढलेला आहे आम्ही, ते ज्या नीट पेपरमध्ये 22 ते 25 मुलांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या त्यांना हे ज्यांनी केलेलं आहे, ज्या सरकारने केलेलं आहे, जे गव्हर्नमेंट आहे, ज्यांना युवकांची, निसर्गांची बिलकुल ही चिंता नाही आहे, त्या गव्हर्नमेंटवरती अटेम्प्ट टू मर्डर करण्यात यावा, दाखल करण्यात. मी आधी इतिहासात बघितलं होतं की जनरल डायर आधी झाला होता, पण आता मी प्रत्यक्ष बघितले आहे की हा आपल्या इतिहासातला दुसरा जनरल डायर आहे. अच्छा, एकंदरीत बघू शकतोय की अत्यंत म्हणजे काय शब्दात जनरल डायर, जे जालियनवाला बाग हत्याकांड होतं त्यामध्ये निष्पाप नागरिकांवर गोळ्या मारण्यात होत्या. आज ते प्रत्यक्ष आम्ही अनुभवलं आहे. आम्ही नाही जनरल डायरला तर आम्ही बगितलं नाही, परंतु प्रत्यक्षात आज आमच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला तो पाहता मला असं वाटतं की परत एकदा दुसरा जनरल डायर आपल्या देशात तयार झाला आहे, अशी भावना, असा संताप येथील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला दिसतो. मुलं नीटच्या पेपरमुळे ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि 20 तारखेला जंतर मंतरवर जे लाठीचार्ज झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून मला असं वाटते का हे पूर्ण सिस्टम बदललं पाहिजे. मोदी सरकार आणि हे धर्मेंद्र प्रधान यांनी सगळ्यांनी इस्तिफा द्यायला पाहिजे. हेच एक आमची मागणी आहे आणि हे आमची मागणी पूर्ण पोहोचली पाहिजे जंतर मंतरपर्यंत. एवढंच बोलून माझं या ठिकाणी परत आक्रोश उमटताना दिसतोय की मोदी सरकारचाच आम्हाला राजीनामा पाहिजे, हे सरकार बदललं पाहिजे, अशी मनापासून इच्छा येथील आंदोलकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली दिसतंय. चांगलं वाटलं. हे आंदोलन नाही का आमच्या फ्युचरसाठी आहे. 2028मध्ये मी पण नीटचा पेपर देणार आहे. ह्या वर्षी जे सरांनी केलं आहे आमच्यासाठी ते खूप चांगलं झालं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, काय बोलाल निमित्त? ते व्हायला नव्हतं पाहिजे ह्या वर्षी, कारण की जे काही मी व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये नाही का विद्यार्थ्यांचे हात पाय तुटलेले आहे. त्यांच्या नाही का त्यांचं गव्हर्नमेंट बद्दल काय सांगाल? हे गव्हर्नमेंट अशा पद्धतीने विद्यार्थ्याशी वागत आहे, या संदर्भात तुमचं मत काय नेमकं? हे गव्हर्नमेंट नाही का चेंज झाली पाहिजे. ही गव्हर्नमेंट चेंज झाली पाहिजे. या ठिकाणी बघू शकतोय सरकारविषयी अत्यंत आक्रोश या विद्यार्थ्यांमध्ये उठून दिसतोय. हे सरकार चेंज झालं पाहिजे अशी सुद्धा या येथील तरुणांची एकंदरीत माग आहे. बघू शकतोय पण वरात तहसील कार्यालयाचा हा परिसर अत्यंत पाऊस, सकाळपासूनचा रिपरी पाऊस आहे. या पावसात सुद्धा तरुण विद्यार्थी, आबालवृद्ध या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीत सांगायचं म्हणजे परत आमच्यासोबत जुळलेले आहे सभापती नगर परिषदेचे, त्यांची काय प्रतिक्रिया, भाऊ काय सांगाल? आज पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र रोष आहे. आज बोर्रा शहरामध्ये विद्यार्थी आणि पालकांतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला बोर्रा शहरातनं नाही तर पूर्ण तालुक्यातनं पाठिंबा मिळालेला आहे. या निर्लज्ज सरकारने राजीनामा द्यावं, पाय उतार व्हावं. जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करते तो सरकार देशहितार्थ किंवा सरकार पाकिस्तानशी चर्चा करायला तयार आहे. मन की बातच्या माध्यमातून विद्यार्थ्याची परीक्षा पे चर्चा करायला तयार आहे, परंतु नीट पेपर लीक घोटाळ्यामध्ये एकही शब्द उच्चारायला तयार नाही. या संदर्भात तुमचं काय मत आहे? मन की बात म्हणजे जनतेच्या मनातली बात, जो ऐकल त्यालाच मनची बात म्हणेल. त्याच्या मनात काय तर अदानी अंबानीला मोठं करणं, ते ऐकासाठी जनता बसलेली नाही आहे. आज जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत. जे लाठीचार्ज बघून ज्या पोलिसांनी लाठी मारली ना, त्यांना देखील मनात कुठंतरी खंत होतं की माझ्या मुलासारख्या मुलीला मी तिथं लाठी मारतोय, त्याला देखील दुःख होतं. मात्र या सरकारच्या प्रेशरपै त्यांना लाठीचार्ज त्या ठिकाणी करावं लागलं. या नरेंद्र मोदी आणि अमित शहा याच्यामुळं त्याला ते करावं लागलं. आपली मागणी काय आहे? एकत्रित या सरकारने पाय उतार व्हावं आणि जनतेच्या हातात सरकार देऊन द्यावं. या ठिकाणी बघू शकतो एकंदरीत या सरकारने पाय उतार व्हावं आणि जनतेच्या हातात सत्ता द्यावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून तरुणांकडून, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. बघू शकतोय वोरा तहसील कार्यालयाचा हा परिसर. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा
याचा अंत नाही. आज शेतकरी मायबाप कर्ज काढून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि हे सरकार नीटचे पेपर लीक करत आहे, MPSCचे पेपर लीक करत आहे, SSCचे पेपर लीक करत आहे. तर त्याच्यामध्ये फक्त सिलेक्शन कोणाचं होत आहे तर जो करप्शन करत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं सर्वात पहिले करप्शन थांबलं पाहिजे. शिक्षण वाचवा, देश घडवा. माझा पहिला उद्देश असा आहे की तुम्हाला जर प्रॉपर शिक्षण मिळालं तर तुम्ही करप्शन करू शकणार या नाही. ठिकाणी बघू शकतोय परत काही महिला. मॅडम काय सांगाल? सर मला तेवढं बोलायचं आहे, जसं 22 स्टुडंटची हत्या झाली आहे, 23वा नंबर माझ्या मुलीचा लागला असता, कारण ती पण 10वी पासून नीट परीक्षा नांदेडला क्लासेस लावले होते तिने आणि आम्ही रोज मजुरी करून तिला शिकवलेलं आहे. रात्र दिवस तिने एक फंक्शन सुद्धा अटेंड केलं नाही 2 वर्षामध्ये आणि नंतर रिझल्ट इतका सुंदर लागायचा, तिचा पेपर इतका सुंदर गेला आणि इकडे पेपर फुटी म्हणते. हे अशा हलकट सरकारला इथं राहिलाच नाही पाहिजे. मी तर म्हणतो मोदी सरकारचा इस्तीफा घ्या, ह्या धर्मेंद्रचा घेऊन काही फायदा नाहीये. जड खतम करा, तुम्ही जड खतम करा, पूर्ण जड खतम या करा. ठिकाणी बघू शकतोय निवड आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे नसून आम्हाला प्रधानमंत्री मोदींचा राजीनामा हवा आहे. देश बचाओ, देश बचाओ. या ठिकाणी बघू शकतोय मोदी हटाओ देश बचाओ अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी परत काही महिला जुळलेल्या आहेत. काय सांगाल मॅडम? सर हिंदी आती है सर, मराठी नहीं आती. सर हम GMR टाउनशिप से आए हैं बच्चों के लिए. हाँ, हम लोग मदर्स है सर, हमारा बेबीज है, हम लोग बेबीज को छोड़ के आए हैं. इस आंदोलन के बारे में क्या कहना चाहोगे आप? क्या कहेंगे सर, हम जो भी कहेंगे एंटी नेशनल नहीं है सर. हम लोग ना इंडियंस है सर, मुस्लिम इंडियन है, क्रिश्चियन इंडियन है सर. हम लोग ये बच्चों जो भी कर रहे हैं ना, जो बच्चों के लिए खड़े हैं सर. हम लोग अकेले नहीं है वो लोग. काय सांगाल तुम्ही? क्या बोलेंगे आप? हिंदी क्या बोलेंगे आप? हिंदी भी नहीं आता, हम लोग दूसरे स्टेट के हैं. अच्छा, या ठिकाणी बघू शकतोय परप्रांतीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीत पाहता या नीट पेपर घोटाळ्यासंदर्भामध्ये संपूर्ण देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी निषेध होतोय. त्याच अनुषंगावर शहरात सुद्धा प्रोटेस्ट हे आंदोलन या ठिकाणी उभं झालं. या ठिकाणी मी हितेश राजनिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा.